राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तटकरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केल्याची माहिती आहे। सुप्रिया सुळे वगळता 7 खासदारांची भेट घेत आपल्या सोबत येण्याची ऑफर दिल्याची ही माहिती आहे। संपर्क झालेल्या 7ही खासदारांनी तटकरेंची ऑफर धुडकावल्याची देखील माहिती मिळतेय। सुप्रिया सुळेंनी पटेलांना फोन करत तटकरेंबाबत नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती। दरम्यान या सगळ्या चर्चांसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। जर प्रदेशाध्यक्षांनी तशी ऑफर दिली असेल आणि जर ते सत्य असेल तर त्यावर त्यांनीच बोलणं उचित राहील। आणि मला असं वाटत नाही की ऑफर वगैरे दिली असेल। मात्र एक गोष्ट नक्की सांगतो की तिकडचे अनेक खासदार दादांच्या संपर्कात होते। तुम्हाला आठवत असेल देवगिरीवर बाळ्यामामा भेटून गेले होते। आपल्या विदर्भातले अमर काळे पण त्या ठिकाणी रेसमध्ये होते। अनेक लोक सध्या संपर्कात आहेत। त्यांना आता कशा पद्धतीने घ्यायचं हे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा ठरवतील आणि ऑफर जर दिली असेल तर त्यावर सुनील तटकरे साहेबच मला असं वाटते अधिक बोलू शकतील। मैं इतना बोल सकता हूं कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा। वो 100% पवार साहब के साथ है, सुप्रिया सुळे ताई के साथ है। और जो जुर्रत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो, ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है। तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं, पण तटकरेंच्या बाबतीत ते सांगता येत नाही। ते प्रॅक्टिकल नेते आहेत। दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं। पण हे डील जे होतंय ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठे प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा विषय राहिला। आज जर आपण खोलात गेलो तरी तटकरे साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।